काही ठराव पास केले। कर्जाचा व्याजाचा दर हा 9% आणि 14% होता, त्याच्यावरून 7.5% इतका कमी केला। आणि हे सगळं होत असताना त्याच्यामधून भीतीपोटी काही सभासदांनी, आता शेवटी हे सभासद सगळे एसटी महामंडळाचे कर्मचारीच आहेत, त्याच्यामध्ये बाहेरचं कोणी नाही। तर त्याचा परिणाम झाला, एक वेगळं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण झालं। आणि ही बाब ज्यावेळेला राज्य शासनाच्या लक्षामध्ये आली तर त्याच्यामध्ये या बँकेवर नव्यानं निवडून आलेलं जे संचालक मंडळ आहे, त्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं बँकेची कामगिरी, बँकेच्या कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 89A1 खाली सदर बँकेच्या या कालावधीची तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई 1 यांची नियुक्ती करण्यात आली असून 2 महिन्यात तपासी अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी सभागृहाला आणि एवढंच सांगू इच्छितो की हा अहवाल एकदा प्राप्त झाला की मग त्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही करायची याच्या बाबतीमध्ये शासन नक्की निर्णय घेईल। बोला यामिनीताई बोला। अध्यक्ष महोदय धन्यवाद। माझे 2च प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। अशा प्रकारे बँकेचे अहित होणारे व्याज दर ठरवण्याचा आणि ठेवण्याचा संचालक मंडळाचा अधिकार आहे का? आणि दुसरी गोष्ट की जे आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एक विभागीय सहाय्यक निबंधक त्याच्यावर आढावा घेण्यासाठी नेमलेला आहे, त्याचा 2 महिन्याचा कालावधी कधी होतोय? तो टाइम लिमिटच्या आधी ते आढावा घेऊन आपल्याकडे शासनाला सादर करणार आहेत का? आणि त्या आढावामध्ये जर हे सगळं पुढे आलं की ते सगळं चुकीचं झालेलं आहे तर त्यांच्यावर योग्य